लेक्चर अकरावी वाले सांगा बरं फटाफट. तर पहा लास्ट लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम बद्दल डिटेल मध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर अर्ली अटेम्प्ट्स ऑफ द क्लासिफिकेशन. अर्ली अटेम्प्ट्स म्हणजे आपण सांगितलं की बऱ्याचशे क्रायटेरिया यूज करून सायंटिस्टने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. बरोबर आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली म्हणजे जसं आपण सांगितलं काही सायंटिस्टने एक सिंगल क्रायटेरिया यूज करून, जसं आपण ज्याला बॉटनीचा फादर कन्सिडर करतो थिओफास्टस नावाचा. या थिओफास्टसनं काय केलं, प्लांटची जी हाईट आहे, बरोबर आहे, हाईट म्हणजे त्याची उंची आपण ज्याला कन्सिडर करतो त्या हाईटच्या बेसिसवर प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. जसं हर्ब, श्रब आणि ट्री. आणि हे क्लासिफिकेशन त्यानं केलं किंवा फर्स्ट क्लासिफिकेशन होतं हे प्लांटचं. बरोबर आहे. प्लांटची मेजर स्टडी फर्स्ट टाइम करणारा सायंटिस्ट तोच होता. जरी चुकीचं असलं क्लासिफिकेशन तरी त्या थिओफास्टसला आपण फादर ऑफ बॉटनी कन्सिडर करतो. बरोबर आहे. फादर ऑफ बॉटनी जनक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, थिओफास्टस. त्याच्यानंतर झुलॉजीचा फादर ज्या सायंटिस्टला आपण कन्सिडर करतो अरिस्टॉटल. ह्या अरिस्टॉटलनं सुद्धा दोन पर्टिक्युलर ग्रुप्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं. कोणते कोणते दोन ग्रुप केले त्यानं? प्लांट्स आणि ॲनिमल. प्लांट्स असे काही ऑर्गॅनिझम्स जे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये एक त्या अरिस्टॉटलचा क्रायटेरिया काय होता, प्रेझेन्स ऑफ ब्लड अँड ॲब्सेन्स ऑफ ब्लड. प्रेझेन्स ऑफ ब्लड मध्ये ज्या ॲनिमल मध्ये ब्लड, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये ब्लड प्रेझेंट असेल त्याला ॲनिमल म्हणा आणि ज्याच्यामध्ये ॲब्सेंट असेल त्याला प्लांट म्हणा. चुकीचं क्लासिफिकेशन होतं तरी सुद्धा आपण काय केलं, ऍक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर कार्ल लिनायस फर्स्ट असा सायंटिस्ट होता ज्याचं क्लासिफिकेशन ऍक्सेप्ट केल्या जाऊ शकत होतं. बरोबर आहे. द क्लासिफिकेशन ऑफ कार्ल लिनायस कॅन बी ऍक्सेप्टेड. क्लासिफिकेशन कार्ल लिनायसचं काय होतं, सिम्पली कार्ल लिनायसनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम पैकी जे प्लांट्स होते या प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. आणि प्लांट्स मध्ये बेसिकली नंबर ऑफ अँड्रोसियम, बरोबर आहे, नंबर ऑफ अँड्रोसियम, या अँड्रोसियमच्या नंबरच्या बेसिसवर त्यानं क्लासिफिकेशन केलं. जसं मोनॅन्ड्रिया, डायॅन्ड्रिया, ट्रायॅन्ड्रिया अँड सो ऑन असे 23 ग्रुप तयार केले. आणि शेवटचा जो ग्रुप, ज्या ग्रुपमुळे त्याची क्लासिफिकेशन सिस्टीम रिजेक्ट केली, तो होता नोनेंड्रिया, 24th ग्रुप. इन दिस नोनेंड्रिया ही प्लेस्ड ऑल दोज ऑर्गॅनिझम विच डू नॉट हॅव अ अँड्रोसियम. सगळ्या ऑर्गॅनिझमला राहिलेल्या त्या एकाच ग्रुपमध्ये प्लेस केलं. जसं आल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म या सगळ्यामध्ये अँड्रोसियम आपण सांगतो ऍब्सेंट आहेत. म्हणजे आणि अँड्रोसियम ऍब्सेंट असल्यामुळं या एंटायर प्लांट्सला, या एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला त्यानं एकाच ग्रुपमध्ये काय केलं, प्लेस केलं, ज्याचं नाव ठेवलं त्यानं नोनेंड्रिया. त्याच्यानंतर एक क्लासिफिकेशन सिस्टीम आपण सांगितली, ज्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये इकॉनॉमिक युजेसच्या बेसिसवर सुद्धा क्लासिफिकेशन केलं. बरोबर आहे. इकॉनॉमिक युजेस मध्ये जसं आपण सांगतो फायबर इल्डिंग प्लांट्स, ऑइल इल्डिंग प्लांट, पल्स क्रॉप, त्याच्यानंतर सिरियल क्रॉप, त्याच्यानंतर स्पाइसेस असतात. तर हे सुद्धा क्लासिफिकेशन इकॉनॉमिक युजेसच्या बेसिसवरचं जे होतं त्या क्लासिफिकेशनला सुद्धा आपण रिजेक्ट केलं, कारण ती क्लासिफिकेशन सिस्टीम कन्फ्युजन क्रिएट करू लागली. हाऊ द कन्फ्युजन विल बी क्रिएटेड इन द क्लासिफिकेशन विच आर डन बाय द युजिंग क्रायटेरिया दॅट इज द इकॉनॉमिक युजेस. काय सांगितलं, एक टर्मरिकचं एक्झाम्पल आपण घेतलं. टर्मरिकला आपल्याला स्पाइसेस मध्ये सुद्धा प्लेस करावं लागलं, मेडिसिनल प्लांटच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण त्याला प्लेस करू लागलो. त्याच्यानंतर फायबर इल्डिंग प्लांट्स मध्ये आपण कॉटनचं एक्झाम्पल सांगितलं की फायबर इल्डिंग प्लांट्स मध्ये सुद्धा आपल्याला त्याला ठेवता येते आणि ऑइल इल्डिंग प्लांट मध्ये सुद्धा ठेवता येते. सेम वे मध्ये कोकोनट असेल, कोकोनट सुद्धा ऑइल इल्डिंग सुद्धा प्लांट आहे आणि फायबर इल्डिंग सुद्धा प्लांट आहे. नारळाची पानाची दोरी, तुम्ही नारळाच्या याची दोरी तयार करता पाहिजे, दोरी तुम्ही पाहिली असेल तर तिथं सुद्धा फायबर प्रेझेंट आहे. त्या फायबर
क्रॉप मध्ये, त्याच्यानंतर ऑइल यील्डिंग, पल्स क्रॉप, हे जे कन्फ्युजन आपल्याला क्रिएट होलं, स्पायसेस मध्ये सुद्धा ठेवावं लागेल, मेडिसिनल प्लांट मध्ये सुद्धा ठेवावं लागेल. मग नेमक्या एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये आपल्याला त्या प्लांटला प्लेस करता येत नाही. हे जे आपलं कन्फ्युजन होतं, हे कन्फ्युजन ओव्हरकम करण्यासाठी आपण ती क्लासिफिकेशन सिस्टीम कम्प्लिटली रिजेक्ट केली. आणि एक क्लासिफिकेशन सिस्टीम तर खूप सिंपल होती, ज्याच्यामध्ये 26 ग्रुप होते, बरोबर आहे. 26 ग्रुप ऑन द बेसिस ऑफ अल्फाबेट्स, अल्फाबेटच्या बेसिसवर. ए ग्रुपमध्ये आपण ए नावापासून सुरू होणारे सगळे ऑर्गॅनिझम प्लेस करायचे, बी ग्रुपमध्ये बी नेम पासून सुरुवात होणारे सगळे ऑर्गॅनिझम प्लेस करायचे. तर अल्फाबेटच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन प्लांटचं इनिशियली केलं गेलं होतं, पण हे सगळ्या क्लासिफिकेशन सिस्टीम रिजेक्ट केल्या गेल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. जसं आपण काय करतो, ऍज द कॅरेक्टर सिलेक्टेड फॉर क्लासिफिकेशन, जे कॅरेक्टरायझेशन आपण ज्याला म्हणतो क्लासिफिकेशन साठीचं सिलेक्शन ऑफ कॅरेक्टर, जसं तुम्ही कॅरेक्टर सिलेक्ट करसाल त्याच्यानुसार तुमची क्लासिफिकेशनची सिस्टीम सुद्धा काय होईल, चेंज होईल. म्हणजे जसं हाईटच्या बेसिसवर आपण जर ग्रुप केले, तर हाईटच्या बेसिसवर 4 फूट 5 फूट 6 फूट हाईट असणारे प्लांट्स हे एका ग्रुपमध्ये आपण प्लेस करतो. पण तुम्ही अगेन नंबर ऑफ लीफचा किंवा नंबर ऑफ स्टॅमेनचा, नंबर ऑफ पेटल्सचा जर क्रायटेरिया यूज केला, तर पुन्हा अगेन पहिल्या ग्रुपमधले काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला, काही प्लांट्स आपल्याला त्या दुसऱ्या ग्रुपमधले काही त्या पहिल्या ग्रुपमध्ये ऑर्गॅनिझम्स काय करावं लागतात, प्लेस करावं लागतात. म्हणजे जसं क्रायटेरिया चेंज करसाल तुम्ही, तसं तुमची क्लासिफिकेशनची सिस्टीम सुद्धा काय होईल, चेंज होईल. समजलंय. तर इथपर्यंत आपण स्टडी केलं. तर आज आपल्याला किमोटॅक्सॉनॉमी आणि किमोटॅक्सॉनॉमी सोबत एक आणखी पॉइंट स्टडी करायचा आहे पहा, 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम. तर फर्स्ट पार्ट आपण आज स्टडी करणार आहे, दॅट इज 3 डोमेन classification system. This 3 domain classification system were proposed by the scientist Carl Wood. बरोबर आहे, उवा नाही, उवा सगळ्यांना माहिती असतात. तर तो त्या उवा नाही तुमच्याकडे घालले, सकाळी उठल्या असे करा डोसके खाजी जातात बरेच जण, बरोबर आहे. कशामुळे खाली जात रे, डोक्यामध्ये उवा झाल्यानंतर, बरोबर आहे. उवा सगळ्यांना माहित असतात, उवा लिखा, बरोबर आहे. तर त्या उवा नाही, सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर आहे. जसं लक्षात ठेवतं तसं ठेवा, मी तर तसं लक्षात ठेवलं होतं डोक्यामधल्या उवा, बरोबर आहे. कार्ल वूड नावाचा सायंटिस्ट आहे. या कार्ल वूड नावाच्या सायंटिस्टनं ही क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केलेली आहे. दिस क्लासिफिकेशन सिस्टीम इज कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम अमॉंग द सिस्टीम्स. मोस्ट रिसेंट आहे, मोस्ट रिसेंट. इट इज प्रपोज्ड इन 1990, 1990 मध्ये, बरोबर. जसं 2020 आपल्याला माहिती आहे IPL मध्ये सुरू आहे, तसं इथं 1990 लक्षात ठेवायचं, 1990 दुसरी लक्षात ठेवसा, बरोबर आहे. 1990 मध्ये ही क्लासिफिकेशनची सिस्टीम काय केलेली आहे, प्रपोज केलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम, द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इज ग्रुप्ड इनटू 3 डोमेन. काय केलेलं आहे, पूर्ण एंटायर जो लिव्हिंग वर्ल्ड आहे, त्या एंटायर लिव्हिंग वर्ल्डला 3 डोमेन मध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणते कोणते 3 डोमेन तयार केले या कार्ल वूडनं पहा. आर्किया म्हणतात त्याला, बरोबर आहे. पर्शियन आर्ची लक्षात ठेवायचं नाही, त्याला आर्किया म्हणतात, आर्चिया नाही. आर्किया, देन बॅक्टेरिया अँड थर्ड ग्रुप आणि लास्ट ग्रुप ज्याला युकॅरिया कन्सिडर केल्या जाते. डोमेन्स मधलं क्लासिफिकेशन आहे. डोमेन इज अ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आपण त्याला ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी मध्ये इन्क्लूड केलेलं नाही, कारण ज्या ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज प्रपोज केलेल्या आहेत, त्या प्रपोज केलेल्या आहेत 1990च्या अगोदर, 1990च्या अगोदर एंटायर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण काय केलेल्या आहेत, पुटअप केलेल्या आहेत. पण इथं त्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी सांगितल्याच्या नंतर त्यानं ही नवीन टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी डिस्कवर केलेली आहे. कोणती टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी सांगायचं आपण रे, इट इज अ डोमेन. दिस डोमेन इज a larger taxonomic category. It is the most largest taxonomic category
इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. लार्जेस्ट आहे, सर्वात मोठी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. कोणत्या कोणत्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आतापर्यंत आपण सांगितल्या? किंगडम, क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. याच्या टोटल 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपण सांगतो. त्या 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पैकी किंगडम ही जी सर्वात लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आपण कन्सिडर केली, त्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पेक्षाही लार्जर आहे कोणती? डोमेन. इट इज कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. पण आपण तो कॉन्सेप्ट 1990च्या अगोदरचा होता कॅटेगरीचा, किंगडमचा, त्याच्यामुळे आपण त्याला या पर्टिक्युलर याच्यामध्ये इन्क्लूड करत नाहीत बा, बरोबर आहे. पण आता सध्या जर आपण पाहिलं, सध्या आपल्याला कोणती टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी लार्जेस्ट सांगावं लागेल रे? दिस डोमेन इज द लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. समजले? तर काय केलं या कार्ल रुथनं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 3 पर्टिक्युलर ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं. 3 पर्टिक्युलर ग्रुपमध्ये डिवाइड केलं: आर्चिया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. पण काय केलं त्यानं? या आर्किया आणि बॅक्टेरियामध्ये असे ऑर्गॅनिझम प्लेस केलेले आहेत जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड करतात प्रोकॅरियोटिक टाइपच्या सेल्स. बोथ दिस डोमेन इन्क्लूड द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम विच आर युनिसेल्युलर टाइप. प्रोकॅरियोटिक ऑलवेज कसे असतात? युनिसेल्युलरच असतात. आपल्या अर्थवर एक सुद्धा असा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम नाही जो मल्टीसेल्युलर असेल. सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कसे असतात? युनिसेल्युलर टाइपचेच असतात. ते आपण जसं म्हणतो काळ्या दगडावरची पांढरी रेघ, पांढऱ्या दगडावरची काळी रेघ, काय जे म्हणायचे ते म्हणा. पण लक्षात ठेवा, ऑल दी प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. सगळ्याला सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत. तर युनिसेल्युलर असताल आणि प्रोकॅरियोटिक असताल तर पहिल्या 2 डोमेन मध्ये आपल्याला त्यांना प्लेस करता येते. आयदर तुम्ही आर्कियामध्ये प्लेस करू शकता किंवा बॅक्टेरियामध्ये. आर्किया हा जो पर्टिक्युलर ग्रुप आहे, या आर्कियामध्ये सुद्धा बॅक्टेरियाच इन्क्लूड केलेले आहेत आणि बॅक्टेरियामध्ये सुद्धा त्या नावावरूनच आपल्याला कळेल बॅक्टेरियाच इन्क्लूड केलेले आहेत. मग डिफरन्स दोन्हीमध्ये काय? आर्कियामध्ये इन्क्लूड केलेले बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियामध्ये, बॅक्टेरिया जो डोमेन आहे त्या बॅक्टेरिया डोमेन मध्ये इन्क्लूड केलेल्या बॅक्टेरिया यांच्यामध्ये काही बेसिक डिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवायचा बा. The 3 domain classification system of Carl Wood is based on a rRNA or ribosomal RNA. पण बेसिकली आपल्याला माहित आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्या ज्या सेल्स आहेत, या सेलच्या सेंटरला असलेला जो सेल ऑर्गनेल आहे ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, या न्यूक्लियस मध्ये काही पर्टिक्युलर ऍसिडिक प्रॉपर्टी असणारे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. न्यूक्लियस ऑफ अ सेल contain certain acidic molecule which are termed as a nucleic acid. काय म्हणतात त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलला? न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. न्यूक्लिक ऍसिड त्याचं नाव दिलेलं आहे कारण त्यांची प्रॉपर्टी कशी आहे? दिस मॉलिक्युल्स शो अ ऍसिडिक प्रॉपर्टी. ऍसिड्स आहेत ते, बरोबर आहे. आणि कुठे प्रेझेंट असतात? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहेत आणि प्रॉपर्टी कशी आहे? ऍसिडिक आहे. दॅट्स वाय दिस मॉलिक्युल्स आर टर्म्ड एज अ न्यूक्लिक ऍसिड. हे जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, या न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये बेसिकली त्याच्या शुगरच्या बेसिसवर, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपची शुगर प्रेझेंट आहे त्या शुगरच्या बेसिसवर आपण 2 टाईपचे न्यूक्लिक ऍसिड सांगतो. एक आहे डीएनए आणि दुसरा आहे आरएनए. डीएनए चा लॉंग फॉर्म आहे बघा, डीएनए डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनए चा फुल फॉर्म आहे राइबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड आणि राइबो न्यूक्लिक ऍसिड असे पर्टिक्युलर 2 टाईपचे न्यूक्लिक ऍसिड्स त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. म्हणलं लिहून घ्या 2-3 पॉइंट आहे.
झालं. तर पहा काय सांगितलं आपण, प्रत्येक सेलमध्ये बरोबर आहे युकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच्या सेलच्या सेंटरला एक न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेले दोन न्यूक्लिक ऍसिड, एक आपण सांगितला डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि दुसरा सांगितला रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनएचं फंक्शन काय आहे? डीएनए is considered as a principal molecule which carries the genetic information. It is considered as a hereditary molecule. Heredity साठी heredity generally आपण consider करतो it is a transfer of character from the parent to the offspring. जनरली पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे जे कॅरेक्टर ट्रान्सफर केल्या जातात रिप्रोडक्शनच्या प्रोसेसच्या वेळेस, ते कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जाणारा एक कॅरियर मॉलिक्यूल. कॅरियर मॉलिक्यूल इट इज अ कार्गो मॉलिक्यूल विच ट्रान्सफर्स द कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. बरोबर आहे. डीएनएचं फंक्शन तर लक्षात आलं, आपल्या अनुवंशिकतेसाठी रिस्पॉन्सिबल असलेला मॉलिक्यूल आहे. पण राहिलेला जो मॉलिक्यूल आहे ज्याला आपण आरएनए म्हणायलो, या आरएनएचं फंक्शन काय असतंय? आरएनएचं फंक्शन आहे सिंपली प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करतात. बरोबर आहे. तसं तर काही ऑर्गॅनिझम मध्ये जनरली या आरएनए मध्ये बेसिकली दोन टाईपचे आरएनए मॉलिक्युल्स असतात. बरोबर आहे. दोन टाईपचे आरएनए मॉलिक्यूल कोणते आहेत? एक असतात ज्याला आपण म्हणतो जेनेटिक आरएनए, जेनेटिक आरएनए, आणि दुसरे असतात नॉन जेनेटिक आरएनए. जेनेटिक आणि नॉन जेनेटिक. जेनेटिक आरएनए आर युज्ड ॲज अ जेनेटिक मटेरियल. जसं डीएनएचा जेनेटिक मटेरियल म्हणून काय केलं चाललंय? यूज केला चाललाय. हेरिडिटी मॉलिक्यूल आहे, इट इज युज्ड ॲज अ जेनेटिक मटेरियल बाय मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर द हेरिडिटी किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी. तसा काही पर्टिक्युलर आरएनएचा ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून सुद्धा यूज केला जाऊ शकतंय ओनली इन ऑर्गॅनिझम विच आर टर्म्ड ॲज व्हायरसेस. व्हायरसेस या ऑब्लिगेट लिव्हिंग ऑर्गॅनिझमद्वारे, त्याला ऑब्लिगेट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. बरोबर आहे. ऑब्लिगेट लिव्हिंग म्हणजे कम्प्लिटली लिव्हिंग सुद्धा नाही आणि कम्प्लिटली नॉन लिव्हिंग सुद्धा नाही. सध्या सगळ्यांना माहित असलेला एक व्हायरस, बरोबर आहे, सगळ्यांनाच माहित आहे. असं एक लहान लेकरू सुद्धा नसेल की त्याला माहित नाही तो व्हायरस, कोरोना व्हायरस. बरोबर आहे. तसं त्या कोरोना व्हायरस सारखे जे व्हायरसेस आहेत, या व्हायरसेसद्वारे आरएनएचा ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून काय केलं जाते? यूज केलं जाते. तर आरएनएचा जेनेटिक मटेरियल म्हणून यूज केला गेला, त्याला त्यावेळेस त्या पर्टिक्युलर आरएनएला आपण जेनेटिक आरएनए म्हणतोय. आणि जेनेटिक आरएनए सोडून नॉन जेनेटिक आरएनए जे आहेत, हे नॉन जेनेटिक आरएनए हेल्प करतात प्रोटीन सिंथेसिस साठी. प्रोटीन विच इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रक्चरल कंपोनंट और स्ट्रक्चरल मॉलिक्युल्स ऑफ अ सेल. बरोबर. एक स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आपण जे आपल्या सेलची कन्सिडर करतो, त्या एंटायर फ्रेमवर्क मध्ये किंवा सेलमध्ये सर्वात जास्त अमाऊंट मध्ये, सर्वात जास्त कंटेंट मध्ये प्रेझेंट असलेला जो मॉलिक्यूल आहे तो आहे प्रोटीन. तसं तर बायोमॉलिक्युल्स मध्ये प्रोटीन सर्वात जास्त असतात. आणि सिंपली फक्त मॉलिक्यूल जर कन्सिडर केलं तर सेलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात काय असते? वॉटर असते. 75% पर्यंत आपण सांगतो सेलमध्ये वॉटरच आहे. आणि बायोमॉलिक्यूल मध्ये सर्वात जास्त अमाऊंट मध्ये बायोमॉलिक्यूल कोणता आहे? प्रोटीन आहे. बरोबर आहे. तर तो प्रोटीन जो आहे त्या प्रोटीनच्या सिंथेसिस साठी हेल्प करतात नॉन जेनेटिक टाईपचे आरएनए. आणि या नॉन जेनेटिक आरएनए मध्ये तसं तर डिफरंट टाईपचे, बऱ्याचशा टाईपचे नॉन जेनेटिक आरएनए आपल्याला सेलमध्ये पाहायला मिळतात. पण आपल्यासाठी प्राईम इम्पॉर्टंट असणारे, आपल्यासाठी मेजर असणारे 3 टाईपचे आरएनए पहा. ज्या 3 टाईपच्या आरएनए आपण म्हणतो एम आरएनए, त्याच्यानंतर आर आरएनए आणि टी आर एन ए. एम आरएनए, आर आरएनए आणि टी आरएनए असे टोटल 3 टाईपचे आरएनएज आहेत. आता या 3 टाईपच्या आरएनएचं सुद्धा वेगवेगळं फंक्शन आहे. जसं टी आरएनए जो आहे त्या टी आरएनएला आपण ट्रान्सफर आरएनए म्हणतो. ट्रान्सफर आरएनए विच ट्रान्सफर द अमायनो ऍसिड
ट्रान्सफर द अमायनो ऍसिड टुवर्ड्स रायबोझोम वेअर द प्रोटीन सिंथेसिस इज टेक्स प्लेस. काय करतात, अमायनो असाइल टीआरएनए ज्याला आपण कन्सिडर करतो, टीआरएनए सिंथेटेज, टीआरएनए ट्रान्सफरेज टाईपचे आरएनएज आहेत, ट्रान्सफर करतात. काय ट्रान्सफर करतात रे, दे ट्रान्सफर्स द अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड कुठे न्यायचे आपल्याला, या रायबोझोम नावाच्या सेल ऑर्गॅनलकडे. हे रायबोझोम खूप इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनल पाहतो आपल्याला इथं या आरआरएनएच्या बाबतीत सुद्धा स्टडी करायचा. पण इथं आहे का, टीआरएनए ट्रान्सफर द अमायनो ऍसिड टुवर्ड्स द रायबोझोम. रायबोझोम is a protein synthetic machinery of a cell. बरोबर, मशीन आहे एक. रायबोझोम is a machine which synthesize the protein. काय सिंथेसाइज करते ही मशीनरी, प्रोटीन सिंथेसिस करते. कशापासून प्रोटीन सिंथेसिस करते, प्रोटीन सिंथेसिस इज टेक्स प्लेस फ्रॉम अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड get polymerized and form a polypeptide which may considered as a protein. पॉलीपेप्टाइडचं सिंथेसिस करायचं आणि हा पॉलीपेप्टाइड म्हणजेच आपण पुढे त्याला काय कन्सिडर करू शकतो, प्रोटीन कन्सिडर करू शकतो. तर अमायनो ऍसिड पाहिजे प्रोटीन सिंथेसिससाठी आणि हे अमायनो ऍसिड घेऊन हमालाचं काम करतात. हमाल माहिती आहे सगळ्यांना, डोक्यावर पिशवी घेणं, हातात पिशव्या घेणं आणि निघणं, बरोबर आहे. तसं अमायनो ऍसिड काय करायचे, घेऊन जायचे. कुठे घेऊन जायचे रे, रायबोझोम कडे. मशीन आहे तिथे एक, त्या मशीन कडे हे रायबोझोम घेऊन जायचे. सोयाबीन काढायचे, सोयाबीन काढण्यासाठी सोयाबीनचे गुठळे घेऊन जायचे आपल्याला. तसं अमायनो ऍसिड कॅरी करायचे आणि हे अमायनो ऍसिड कॅरी करण्याचं काम कोणाचं आहे, ट्रान्सफर आरएनएचं. एमआरएनए, मॅसेंजर आरएनए, मॅसेंजर आरएनए जे मॅसेज कॅरी करतात, बरोबर आहे, विच कन्वे द मॅसेज फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, बरोबर आहे. न्यूक्लियस मध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे. डीएनए कडे प्रोटीन कोणता सिंथेसाइज करायचा आहे याची इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन कन्वे करायची, बरोबर आहे. तो मेसेज कन्वे करायचा आहे आणि मेसेज कन्वे करण्याचं काम कोण करतात, मॅसेंजर आरएनए. पोस्ट मास्टर सारखं त्यांचं काम आहे. पोस्ट मास्टर काय करते रे, पोस्ट मास्टर त्याच्याकडे आलेले जे लेटर्स आहेत ते लेटर प्रत्येक घरी नेऊन पाठवते. तो मेसेज कन्वे करते प्रत्येकांना, बरोबर आहे. आता पोस्ट मास्टर राहिला नाही आणि लेटर सुद्धा राहिला नाही, तर तो पार्ट नाही आपला. तर न्यूक्लियस मध्ये इन्फॉर्मेशन आहे कोणता प्रोटीन सिंथेसाइज करायचा आहे, सीपीयू आहे त्याचं प्रोटीन सिंथेसिसचं न्यूक्लियस मध्ये. आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सायटोप्लाझम पर्यंत पास करायची. तर सायटोप्लाझम पर्यंत मेसेज जो आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कन्वे करण्याचं काम कोणाचं आहे, या मॅसेंजर आरएनएचं. पण एमआरएनए सुद्धा, एमआरएनए आणि आरआरएनए जे दोन टाईपचे आरएनए आहेत, या दोन्ही टाईपच्या आरएनएचा या कार्ल वूडनं क्लासिफिकेशन साठी यूज केला नाही, बरोबर आहे. कारण मॅसेंजर आरएनए आणि रायबोझोमल आरएनए, सॉरी एमआरएनए आणि टीआरएनए, या दोन टाईपच्या आरएनएचा त्यानं लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशन साठी यूज केला नाही. ही यूज ओनली द आरआरएनए. कोणते यूज केले त्यानं, कार्ल वूड यूज आरआरएनए फॉर हिज क्लासिफिकेशन. त्याची जी क्लासिफिकेशन सिस्टीम होती ती क्लासिफिकेशन सिस्टीम मॉलिक्युलर लेवलवर बेस्ड आहे, बरोबर आहे. मॉलिक्युलर लेवलवर बेस्ड आहे, बायोकेमिस्ट्रीवर बेस्ड असणारी त्याची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. एका सिंगल मॉलिक्युलच्या बेसिसवर तो काय करायला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायला आहे. मग हे आरआरएनए काय, आरआरएनए आर दी रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए, या रायबोझोमल आरएनएचं फंक्शन काय असते बा, दिस रायबोझोमल आरएनए आर दी पार्ट ऑफ अ रायबोझोम. कशाचा पार्ट आहे ते आरआरएनए, रायबोझोमचा पार्ट आहे. रायबोझोम आपण अगोदर सांगितलं प्रोटीन सिंथेटिक करणारी मशिनरी आहे. दिस रायबोझोम इज मेड अप ऑफ फ्रॉम अ सर्टन प्रोटीन, रायबोन्यूक्लिओप्रोटीन त्याला कन्सिडर करतात, प्रोटीन अँड आरआरएनए. प्रोटीन पासून आणि आरआरएनए पासून तयार झालेलं स्ट्रक्चर आहे. त्या पर्टिक्युलर रायबोझोम मध्ये कोणत्या टाईपचा आरआरएनए, रायबोझोम मध्ये कोणत्या टाईपचा, बेसिकली रायबोझोम मध्ये बऱ्याचशा टाईपच्या असतात, त्याच्यामध्ये 16S आरआरएनए जे आहेत
या 16S rRNA मध्ये आपल्याला काय होतंय, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रत्येक स्पीसीज मध्ये जो 16S rRNA, त्या 16S rRNA चा न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे, न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे, तो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रत्येक स्पीसीज मध्ये आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतंय. आणि विदिन द स्पीसीज तो कसा असतंय, कॉन्स्टंट असतंय. लक्षात आलं का? रायबोझोमल आरएनए मध्ये जे 16S rRNA आहेत, या 16S rRNA च्या बेसिसवर काय केलं त्यानं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. आता 16S rRNA कोणत्याही पर्टिक्युलर स्पीसीज मधला असो, एक पर्टिक्युलर स्पीसीज आपण कन्सिडर करू होमो सॅपियन सॅपियन, ह्युमन बिंग. एंटायर ह्युमन वर्ल्ड मध्ये जो 16S rRNA, त्या 16S rRNA चा सिक्वेन्स कसा असेल, सेमच असेल. म्हणजे मॉलिक्युलर लेवलवरचं क्रायटेरिया आहे आणि खूप प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे, जे जनरली एन्व्हायरमेंट सोबत किंवा दुसऱ्या एखाद्या फॅक्टर सोबत चेंज होत नाही, कॉन्स्टंट राहत आहे. एका सिंगल स्पीसीज मध्ये 16S rRNA चा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स कसा असते, कॉन्स्टंट असते. न्यूक्लियोटाइड मध्ये पहा टोटल 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड, AT, GC, ॲडेनाइन, थायमाइन, ग्वायनाइन आणि सायटोसाइन, असे टोटल 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड्स आपल्याला जनरली या न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये पाहायला मिळतात. तसं आरएनए मध्ये या थायमिनच्या ऐवजी युरॅसिल फक्त प्रेझेंट असते. एवढा डिफरन्स फक्त डीएनए मध्ये आणि rRNA मधल्या न्यूक्लियोटाइड मध्ये येते. तर हे जे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत AUGC, या 4 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स काय असतं, या 16S rRNA मध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यूक्लियोटाइडचा 4च आहेत, पण त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांचा सिक्वेन्स आपल्याला त्या 16S rRNA मध्ये वेगवेगळा पाहायला मिळते. वेगवेगळा कुठे पाहायला मिळते, 2 डिफरंट स्पीसीज मध्ये, स्पीसीज A आहे, स्पीसीज B आहे, कॅट आहे आणि डॉग आहे. या 2 मध्ये वेगवेगळा त्याचा सिक्वेन्स. आणि विदिन द कॅट ची स्पीसीज, एका पर्टिक्युलर कॅटची जी काही स्पीसीज आहे, त्या पर्टिक्युलर स्पीसीज मध्ये तो कसा असते, सेमच असते, कॉन्स्टंट असते, तिथं चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या पर्टिक्युलर 16S rRNA च्या बेसिसवर एंटायर लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन करणारा हा सायंटिस्ट आहे. आणि rRNA किंवा मॉलिक्युलर लेवलच्या बेसिसवर, मॉलिक्युलर बेसिसवर क्लासिफिकेशन व्हायलंय, म्हणजे ही क्लासिफिकेशन सिस्टीम खूप ऍडव्हान्स टाइपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, मोर प्रॉमिनंट क्लासिफिकेशन सिस्टीम आहे. बरोबर आहे, मोस्ट प्रॉमिनंट. एंटायर क्लासिफिकेशन सिस्टीम पैकी सर्वात रिसेंट आणि सर्वात प्रॉमिनंट टाइपची क्लासिफिकेशन सिस्टीम या सिस्टीमला आपण कन्सिडर करतो. समजलं इथपर्यंत? लिहा फास्ट, नोट करून घ्या फटफट. पाणी आहे का? पाणी पाजायला आहे का? करा करा जेवण. लोड काय मॅडम सध्या माहेराला गेलेले आहेत, काही लोड नाही सध्या. झालं का रे? तर 16S rRNA च्या बेसिसवर, 16S rRNA चा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सच्या बेसिसवर आता आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. फक्त स्टडी करायचं आपल्याला, आपल्याला क्लासिफिकेशनची सिस्टीम तयार करायची नाही. त्या कार्ल लुईस मध्ये सगळा कुटाणा केलेला आहे. बरोबर, त्या कार्ल लुईसला काही काम नव्हतं, त्यानं ही क्लासिफिकेशन सिस्टीम इतका किचकट क्रायटेरिया यूज करून केली.
बरोबर आहे. त्यानं क्लासिफिकेशन केलंय, फक्त आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. तर कार्ल लुईसची जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये जी एंटायर लिव्हिंग वर्ल्ड आहे, एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, all the living organisms which are present on the earth were grouped into, they are grouped into three major groups, that is archaea, त्याच्यानंतर bacteria and eukarya. आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया असे टोटल 3 त्यानं काय केले, डोमेन्स तयार केले. कशाच्या बेसिसवर डोमेन केलेत रे? दिस डोमेन्स आर बेस्ड ऑन द 16S RNA. बरोबर आहे. 16S रायबोझोमल RNA जो आहे, तो रायबोझोमल RNA, त्या रायबोझोमल RNA चा न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स आहे, त्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सच्या बेसिसवर एंटायर लिव्हिंग वर्ल्डला टोटल 3 डोमेन्स मध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. त्याच्यापैकी फायलोजेनेटिकल रिलेशनशिप नुसार जर आपण त्याला अरेंज केलं तर नंबर 1 चा आहे आर्किया, नंबर 2 बॅक्टेरिया आणि तिसऱ्या नंबरला प्लेस केलेला आहे युकॅरिया. फर्स्ट नंबरचा प्रिमेटिव्ह आणि थर्ड नंबरचा ऍडव्हान्स टाइपचा डोमेन आहे. बरोबर आहे. इच डोमेन, प्रत्येक डोमेन मध्ये सुद्धा आपल्याला प्रिमेटिव्ह आणि ऍडव्हान्स टाइपचे ऑर्गॅनिझम सांगता येतात, पण बेसिक लेवलवर, डोमेन लेवलवर आपल्याला मूव्ह करायचंय फ्रॉम आर्किया टू युकॅरिया. दिस लाईन इंडिकेट द फायलोजेनेटिक रिलेशनशिप. काय लाईन इंडिकेट करायली रे? फायलोजेनेटिक रिलेशनशिप ही लाईन इंडिकेट करायली. बरोबर आहे. तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप इंडिकेट करणारी ही जी लाईन आपण ड्रॉ केली, त्या लाईन नुसार Archaea is considered as a most primitive domain in the living world, while the Eukarya is considered as a most advanced domain in the 3 domains classification system. आता हे 3 डोमेन तयार केलेले आहेत, या 3 डोमेन मध्ये टाइप ऑफ ऑर्गॅनिझम कोणते कोणते इन्क्लूड केलेले आहेत पहा. बरोबर आहे. नो डाऊट प्रत्येक डोमेन मध्ये इन्क्लूड केलेला जो ऑर्गॅनिझम आहे, त्या ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज कशा असतात, वेगवेगळ्या असतात, पण विदिन द डोमेन जेवढे काही ऑर्गॅनिझम इन्क्लूड केलेले आहेत, त्या एंटायर ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज सेम टाइपच्या असतात. जसं आर्किया मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, प्रिमेटिव्ह टाइपचे बॅक्टेरिया इन्क्लूड केलेले आहेत. इन्क्लूड अ प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया इन अ आर्किया. बॅक्टेरिया इन्क्लूड अ ऍडव्हान्स टाइप ऑफ बॅक्टेरिया. डोमेन बॅक्टेरिया इन्क्लूड अ ऍडव्हान्स बॅक्टेरिया. हा किशोर भाई, हा आता याला गावात संपला कुठं, आवाज येईन झाला, क्लासच संपायची गडबड करायची. कधीपासून आवाज आला नाही रे? आता याला गावात रे. आता किती वेळ माईक बंद झालते किशोर भाई? आता यायला ना रे? चला गुड. तर काय केलंय, लिव्हिंग वर्ल्डला टोटल 3 डोमेन मध्ये डिवाइड केलंय. कोणते कोणते 3 डोमेन तयार केले रे? आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. कशाच्या बेसिसवर केले? 16S RNA च्या बेसिसवर हे 3 ग्रुप तयार केले. त्याच्यानंतर या 3 ग्रुप मध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप करा, रिपीट करा. जे सांगितलं होतं ते सगळं रिपीट करायला पुन्हा ऐका. काय केलंय, लिव्हिंग वर्ल्डला एंटायर लिव्हिंग वर्ल्डला या कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टनं 16S RNA च्या बेसिसवर 3 ग्रुप मध्ये
डिवाइड केलं, आर्किया, बॅक्टेरिया, युकॅरिया. आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरियाला आपण काय करायलो, अरेंज करायलो इव्होल्युशनरी रिलेशनशिपच्या बेसिसवर. तर पहिला कोणता असेल, आर्किया असेल, जो सर्वात प्रिमेटिव्ह टाइपचे ऑर्गॅनिझम इन्क्लूड कराल. आणि सर्वात शेवटी कोणता असेल, युकॅरिया असेल, जो ऍडव्हान्स टाइपचे ऑर्गॅनिझम इन्क्लूड कराल. प्रिमेटिव्ह टाइपचे ऑर्गॅनिझम प्लेस केलेत आर्कियामध्ये आणि हायली मॉडिफाईड जे ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझमला आपण युकॅरियामध्ये प्लेस करतो. प्रत्येक ग्रुपमध्ये त्यानं जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड केलेत त्या ऑर्गॅनिझम बद्दल आपण सांगायला होतो. काय सांगितलं आपण, द डोमेन आर्किया इन्क्लूड अ प्रिमेटिव्ह टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. द डोमेन बॅक्टेरिया इन्क्लूड the advanced type of bacteria, and domain eukarya include all eukaryotic organism either uni or multicellular. सगळे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम या युकॅरिया नावाच्या डोमेन मध्ये काय केले, या कार्ल वुडनं इन्क्लूड केले. बरोबर आहे. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधला सिंपल डिफरन्स आपल्याला माहिती आहे. Eukarya include the eukaryotic organism. प्रोकॅरियोटिक आपण सांगतो तर प्रिमेटिव्ह टाइपचा न्यूक्लियस असणारे ऑर्गॅनिझम, आणि युकॅरियोटिक ट्रू टाइपचा ऍडव्हान्स टाइपचा न्यूक्लियस असणारे ऑर्गॅनिझम. समजलं इथपर्यंत. आता पहा, प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया आणि ऍडव्हान्स बॅक्टेरिया काय केलंय, बाकीच्या क्लासिफिकेशन सिस्टीम ज्या आहेत, जसं RH विटेकरची क्लासिफिकेशन सिस्टीम असेल, या RH विटेकरच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये पूर्ण एंटायर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम एकाच किंगडम मध्ये इन्क्लूड केलेले, ज्याला आपण मोनेरा म्हणतो. द मोनेरा इन्क्लूड बोथ प्रिमेटिव्ह ऍज वेल एज ऍडव्हान्स बॅक्टेरिया. पण या कार्ल वुडनं, या सायंटिस्टनं काय केलं, बॅक्टेरियाला किंवा मोनेराला दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं, आर्किया आणि बॅक्टेरिया. त्याच्यापैकी आर्कियामध्ये त्याने ठेवले एकदम प्रिमेटिव्ह टाइपचे, जसं PSB असेल, PSB पर्पल सल्फर बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, मिथॅनोजन्स असतात. बरोबर आहे. बायोगॅसच्या प्रोडक्शन मध्ये आपण जे मिथॅनोकोकस, मिथॅनोट्रॉपस बॅक्टेरिया आपण यूज करतो, त्या बॅक्टेरियाला आपण प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया कन्सिडर करतो. हे प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया प्लेस केलेले आहेत कुठं, इन द डोमेन आर्किया. जो आर्किया डोमेन आहे त्या आर्किया डोमेन मध्ये त्या ऑर्गॅनिझमला आपण प्लेस केलेलं आहे. बॅक्टेरियामध्ये मग प्रिमेटिव्ह बॅक्टेरिया सोडून बाकीचे जेवढे काही बॅक्टेरिया आहेत, जेवढे काही ऍडव्हान्स टाइपचे बॅक्टेरिया आहेत, ऑल दिस ऍडव्हान्स बॅक्टेरिया आर इन्क्लुडेड इन द डोमेन बॅक्टेरिया. ऍडव्हान्स बॅक्टेरिया म्हणजे कसे पहा, जनरली बॅक्टेरियामध्ये प्रिमेटिव्ह आणि ऍडव्हान्स आपण ठरवतो त्यांच्या इव्होल्युशनरी रिलेशनशिपच्या बेसिसवर. अगोदर इव्हॉल्व झालेले, अगोदर ओरिजिन झालेले प्रिमेटिव्ह टाइपचे आणि लॅटर ऑन ज्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे, मॉडिफिकेशन झाले त्यांच्यामध्ये, त्यांना आपण ऍडव्हान्स बॅक्टेरिया कन्सिडर करतो. आणि या दोन पर्टिक्युलर डोमेन नंतर जो थर्ड डोमेन आहे, त्या थर्ड डोमेनला आपण युकॅरिया म्हणलो, विच इन्क्लूड अ किंगडम प्रोटिस्टा एक, त्याच्यानंतर किंगडम फंजाय दोन, किंगडम प्लांटी आणि फोर्थ किंगडम ॲनिमेलिया. या पर्टिक्युलर एकाच डोमेन मध्ये टोटल 4 किंगडम आहेत. बॅक्टेरियामध्ये एकच पर्टिक्युलर डोमेन आहे ज्याला आपण यू बॅक्टेरिया म्हणतो. यू बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया, म्हणजे इथं एक डोमेन, आणि आर्कियामध्ये एकच डोमेन आहे ज्याला म्हणतात आर्की बॅक्टेरिया, किंवा तुमच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर आर्ची बॅक्टेरिया. बरोबर आहे. एक आर्ची बॅक्टेरिया आणि दुसरा काही पर्शिया बॅक्टेरिया नाही, एक आर्ची बॅक्टेरिया किंवा आर्की बॅक्टेरिया आणि दुसरा आहे यू बॅक्टेरिया. म्हणजे बा टोटल किंगडम जर आपण मेजर केले, टोटल किंगडम आर्की बॅक्टेरिया 1, यू बॅक्टेरिया 2, किंगडम प्लांटी किंगडम प्रोटिस्टा 3, किंगडम फंजाय 4, किंगडम प्लांटी 5 आणि किंगडम ॲनिमेलिया 6. बरोबर आहे. 4 आणि इकडचे 2 असे टोटल 6 किंगडम. म्हणजे या 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीमला आपण 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो, जर आपण ओल्डर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज कन्सिडर केल्या तर. बरोबर, लक्षात आलं का. पहिल्यांदा लिव्हिंग वर्ल्डला 3 डोमेन मध्ये डिवाइड करायचं, आर्किया, बॅक्टेरिया, युकॅरिया. आर्किया जो डोमेन आहे त्या आर्किया डोमेन मधला एक किंगडम आर्ची बॅक्टेरिया, बॅक्टेरिया डोमेन मधला एक किंगडम यू बॅक्टेरिया, आणि जो युकॅरिया डोमेन आहे, दिस युकॅरिया डोमेन इज डिवाइडेड इनटू अ 4 किंगडम.
प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया. प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ऑल युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड इन द किंगडम प्रोटिस्टा. फंजायमध्ये मल्टीसेल्युलर हिट्रोट्रॉपिक सॅप्रोट्रॉपिक टाईपचा मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे ऑर्गॅनिझम. प्लॅन्टीमध्ये मल्टीसेल्युलर ॲटोट्रॉपिक मोड असणारे ऑर्गॅनिझम्स आणि ॲनिमेलियामध्ये मल्टीसेल्युलर हिट्रोट्रॉपिक त्याच्यानंतर मोटाईल टाईपचे ऑर्गॅनिझम असणारा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप. तर ही एक वास्ट क्रायटेरिया किंवा एक आपण जनरल ओव्हरव्ह्यू त्या 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीमचा. समजली 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम विच इज प्रपोज्ड बाय द कार्ल लूज इन 1990. बरोबर. अकॉर्डिंग टू द कार्ल लूज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इनटू अ 3 डोमेन और इन अ 6 किंगडम. समजले. हे झाली पहा 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम किंवा 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम. काही डाऊट असताल तर विचारा, नाहीतर फटाफट लेफ्ट करा. 12वीचं लेक्चर आहे आता लगेच. झालंय का? बसा. काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर लेफ्ट करा. नो नाही तर हो, दोनच आपले आन्सर असतात. हो. नाही सर, दिसत नाही सर, आवाज येत नाही सर. दुसरं काही बोलत जा.